नमस्कार, सुप्रभात. मी वैष्णवी संजय वाढोकार, द्वितीय वर्ष यंत्र अभियांत्रिकीचे विद्यार्थिनी तुम्हा सर्वांचं सी-सॅक आणि NSS यांनी आयोजित केलेल्या या वेबिनारमध्ये स्वागत करते. आज या आत्ताच्या आधुनिक काळात आपण गुलामगिरी नष्ट झाली आहे असं म्हणतो, तरी सुद्धा ती काही छुप्या मार्गाने चालू आहे आणि त्यावरच रणशिंग फुंकणारे मानवतेचे पुजारी म्हणजेच महेश भागवत सर आज आपल्यासोबत आहे. मराठीत एक प्रचलित ओळ आहे, साधू संत येती घरा तिची दिवाळीच्या सणा. आणि खरं तर असा आजचा आपला दिवस आहे, कारण की संत कार्य एवढेच महान कार्य करणारे महेश भागवत सर आपल्यासोबत आहेत. सरांविषयीचा परिचय म्हणजे सर आपल्याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग मधून त्यांचे ग्रॅज्युएशन केले आहे. 1995 साली त्यांची IPS म्हणून निवड झाली. 1997 रोजी मणिपूरची राजधानी इम्फाळ येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांच्या कार्याचा श्रीगणेशा झाला. पुढे ते आंध्र प्रदेशच्या केडरमध्ये आले. 2016 पासून ते तेलंगणामधील राचगोंडाचे पोलीस आयुक्त आहेत. विशेष म्हणजे तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर तेलंगणाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. सरांचे लैंगिक शोषण आणि मानवी तस्करी यांच्यामधील कार्य सर्व प्रचलित आहे आणि ते आता आपण त्याविषयीच माहिती घेतली. त्याविषयी सांगायचे झाले तर लैंगिक शोषणासाठी आणि बालमजुरीसाठी होणाऱ्या मानवी तस्करी विरुद्ध केलेल्या कार्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने भागवत सरांना 2017 सालचे ट्रॅफिकिंग इन पर्सन्स रिपोर्ट हिरोज अवॉर्ड हा प्रदान केला आहे आणि खरंच एक भारतीय म्हणून ही आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. एक संवेदनशील आणि जिज्ञासू अधिकारी म्हणून महेश भागवत सर हे अगदी गावापासून ते दिल्लीपर्यंत प्रचलित आहेत. तसेच या समवेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि मेधा पाटकर यांच्यासोबतही काम केले आहे. अगदीच आता या कोरोना महामारीतही त्यांचे कार्य फार प्रचलित आहे. त्यांच्या इथे जवळ एक 500 त्यांच्याच हाताखालील 500 जवळपास 500 अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि कोरोना हा एक शारीरिक आजारपेक्षा सुद्धा तो मानसिक आजारानेच लोकांची पायाखालची जमीन आणते आणि हेच ओळखून सरांनी आपल्या सहकाऱ्यांना अगदी मानसिक बळ दिले, तसेच आर्थिक, वैद्यकीय प्रत्येक प्रकारची मदत दिली आणि 400 त्यापैकी 400 अधिकारी हे लगेच त्यांच्या सेवेला कार्यरत झाले आणि 100% रिकव्हरी रेट घेऊन त्यांचे सगळे अधिकारी पुन्हा कार्यरत झाले. सो ही खरंच खूप वेगळी गोष्ट आहे. याच्या व्यतिरिक्त एक सर IPS म्हणून या सर्व धकाधकीच्या जीवनात सरांचं UPSC आणि MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी सर अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन करतात. सरांनी एक जानेवारी माहितीनुसार सर जानेवारी ते जून या दरम्यान त्यांच्या पूर्ण या हेक्टिक शेड्यूलमध्ये सकाळी उठून मुलांसाठी प्रश्नपत्रिका काढतात, परत वर्तमानपत्र वगैरे चाळून पर्सनॅलिटी टेस्ट आपण जे म्हणतो अर्थातच इंटरव्ह्यू जो मेन्स मुख्य परीक्षा आहे त्याचा जो दुसरा टप्पा आहे याच्यासाठी सर मुलांना मार्गदर्शन करतात. 2018 मध्ये सरांच्या मार्गदर्शनाखालील 80 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मुलाखतीचा जो टप्पा आहे तो यशस्वीरित्या पार केला आहे. त्याच समवेत यावर्षी सुद्धा सरांचे 84 विद्यार्थी हे मुलाखतीमध्ये पास झाले आहे आणि हेच असं एक आगळं-वेगळं व्यक्तिमत्व, हे एवढं एनर्जेटिक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे. खरंच खूप भाग्याचा दिवस आहे आणि मी सरांचं पुन्हा एकदा स्वागत करते सी-सॅक तर्फे, सिव्हिल सर्व्हिसेस ॲस्पिरंट क्लब तर्फे. इथे आता आपल्यासोबतच सगळे भविष्यात IPS आणि IAS होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन करावे एवढीच विनंती आणि पुढची सूत्रे मी तुमच्या हातात देते. थँक्यू वैष्णवी. आणि तुम्हाला मराठी चालेल का इंग्लिश मध्ये पाहिजे? मला काही अडचण नाहीये सर. मराठी चालेल. ठीक. ओके. इन बिटवीन आय विल स्विच ओव्हर टू इंग्लिश ऑल्सो, नो इश्यू. सर्वप्रथम स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपलं पुढचं करिअर घडवण्याचा ज्या काही भावी अभियंत्यांनी निर्णय घेतलाय त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. वेलकम यू ऑल. 2015 साली मी आणि
अतुल गोस्त्रुवे ज्यावेळी पुण्याचे पासपोर्ट अधिकारी होते, त्यांनी आपल्या कॉलेजलाच ME केलेलं आहे. आम्ही दोघांनी कॉलेजमध्ये येऊन सीसॅक क्लबची स्थापना केली आणि सुरुवातीला 2 वर्ष हा जो सीसॅक क्लब होता तो त्याला असं फंडिंग नव्हतं. पुस्तकांसाठी वगैरे आम्ही थोडंसं फंडरेजिंग केलं. नंतर मग जेव्हा 2017 साली आपल्या कॉलेजच्याच माजी विद्यार्थ्यांपैकी विश्वंजली गायकवाड त्यावेळी महाराष्ट्रात 11वी भारतात 11वी महाराष्ट्रात पहिली आली होती आणि बरीचशी कॉलेजचे 17 मुलं त्यावेळी आपल्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या लिस्टमध्ये होती. तर ते पाहून मग कॉलेजनं ही सीसॅक क्लबची ऍक्टिव्हिटी ही जिमखाना क्लबच्या अंडर करून त्याला आता बजेट देणं दरवर्षी सुरू केलंय आणि चांगलं वाटतं आता की एक कॉलेजनं ओनरशिप घेतलेली सीसॅक क्लबची आणि तुम्ही मुलं पण आता हा क्लब आता रन करतायत. चांगले चांगले अधिकारी कॉलेजमध्ये येऊन इथे लेक्चर्स वगैरे देत आहेत. बऱ्यापैकी अवेअरनेस आता आलेला आहे आणि गेल्या 3 वर्षामध्ये मी बघतोय कॉलेजमधनं यावर्षी नव्हतं मला वाटतं, त्याच्या मागच्या आणि मागच्या वर्षी 2 वेळा MPSC टॉपर हा CVP चा होता. नंतर CVP यावर्षी पण आता 2019च्या एक्झाम मध्ये पण 7 विद्यार्थी जे आहेत ते CVP चे आहेत. आपला योगेश पाटील आहे 63 रँक आहे. त्यानंतर कुणाल आहे, कुणाल चव्हाण त्यालाही IAS मिळालंय. बरेच विद्यार्थी आहेत आपले की आता तुम्ही जर जुना आपला इतिहास पाहिला आपल्या कॉलेजचा तर आपल्या कॉलेजमधनं आता जे अजूनही प्रशासनात आहेत असे अधिकारी बरेचसे अधिकारी आहेत. त्याच्यामध्ये आपले ठाण्याचे पोलीस कमिशनर विवेक पानसळकर साहेब ते आपल्या कॉलेजचे मेकॅनिकल इंजिनियर आहेत. मला वाटतं त्यांची 87-88 बॅच असावी. त्यानंतर मग सुधीर रहाटे हे झारखंडचे चीफ सेक्रेटरी रँकचे अधिकारी आहेत. ते पण इन्स्ट्रुमेंटेशनला होते. मला वाटतं 86-87 बॅचचे आहेत ते पण. त्यानंतर संजय तरडे डॉक्टर हे ऍडिशनल DG हे 90 बॅचचे IPS अधिकारी आहेत. ते पण 87-88 चे मेकॅनिकल आपल्या CVP-तनं. त्यानंतर मग 89 बॅच सिव्हिल देवेंद्र कासार हे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मध्ये कोलकात्याला आता मोठ्या पोस्टवर आहेत ते. नंतर मग 94 साली IAS झालेले 89 बॅचेस आपले विकास खारगे आता आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव आहेत. ते इलेक्ट्रॉनिक 89 बॅचचे आहेत. त्यानंतर 90 बॅचला एक माझी सिव्हिल होती 90ची माझ्याबरोबर माझा क्लासमेट प्रवीण दराडे तो 98 साली, मी 95 साली IPS झालो, तो 98 साली IAS झाला. तोही आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांचा सचिव होता. असे बरेचसे आपल्या कॉलेजचे मला वाटतं जवळजवळ 150 ते 200 अधिकारी आहेत आता की जे IAS IPS आणि इतर सर्व्हिसेस मध्ये आहेत आणि MPSC तर भरपूरच अधिकारी आहेत. म्हणजे तर स्पर्धा परीक्षेतनं तुम्हाला करिअर घडवायचंय हा जो निर्णय पहिल्यांदा तुम्ही आता घेताय मी अप्रिशिएट करतो तो की येस यू कॅन डेफिनेटली डू समथिंग फॉर अ बिगर कम्युनिटी. एक इंजिनियर म्हणून आपण जेव्हा काम करतो तेव्हा लिमिटेशन येतात आपल्याला, पण इथे तुम्हाला एक मोठा प्लॅटफॉर्म मिळतोय. पॉलिसी मेकिंग मध्ये पण तुम्हाला पार्टिसिपेट होता येईल. ती फार लांबची गोष्ट आहे, पण तुम्ही एखाद्या जिल्ह्यामध्ये असाल, कलेक्टर असाल किंवा जिल्ह्यात SP असाल किंवा त्यानंतर मग तुम्ही राज्य पातळीवर पण काम करतायत, देश पातळीवर काम करतायत, जागतिक पातळीवर पण आज बरेचसे लोक आहेत आपले. तर तिथे तुम्ही काही काम कराल ते काम ते तुमचं भरीव काम आहे आणि त्याच्यामुळं कलेक्टिव्ह असं बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होणार. पुन्हा एका ग्रुपला असा किंवा समूहाला त्याचा फायदा नाही. त्यामुळे ज्यांना कोणाला सर्व्हिस मोटो आहे की यस मला सेवा करायची समाजाची आणि त्यांच्यासाठी हा सिव्हिल सर्व्हिसेस मग ती आपल्या महाराष्ट्र राज्याची MPSC असो किंवा राज्यसेवा किंवा आपली केंद्रीय लोकसेवा आयोगाची UPSCची IAS IPS साठीची परीक्षा सिव्हिल सर्व्हिस एक्झाम आम्ही ज्याला म्हणतो ती असो. आता ऍज अ इंजिनियर यू कॅन अपियर फॉर सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम for the IAS, IPS and other allied services. At the same time, from I think mechanical engineering, civil engineering, optional, they have the eligibility for forest services also. Just see the eligibility criteria for forest.
वी हॅव एव्हरी इयर, प्रत्येक वर्षी आपल्या कॉलेजमधनं फॉरेस्ट सर्व्हिसेस मध्ये पण बरेचसे विद्यार्थी सिलेक्ट होतात. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस इज ऑल्सो ऑल इंडिया सर्व्हिस, बिकॉज once you get selected for one particular state, you will be in that state. You will become the principal chief conservator of forest of that state. And they also play, forest service officers play important role. तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे CAPF एक्झाम, म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स एक्झाम. मग आता आपल्याकडे CISF आहे, एअरपोर्टला तुम्ही पाहता CISF ची सिक्युरिटी असते, किंवा CRPF आहे आपलं, किंवा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे आपलं, इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस आहे. यामध्ये जे अधिकारी असिस्टंट कमांडंट रँकचे ते पण UPSCच्या परीक्षेतच निवडले जातात, आणि ती परीक्षा पण तुम्ही देऊ शकता. त्याच्यासाठी वयाची मर्यादा ही 25 असते. वयाच्या 25व्या वर्षापर्यंतच तुम्हाला CAPFच्या परीक्षेमध्ये अलाउड आहे. वेरेज आता आपली जी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 21 वर्ष आणि मॅक्झिमम 32 वर्ष ओपन कॅटेगरीला. ओबीसीला आणखी 3 वर्ष जास्त, म्हणजे 35 वर्ष, आणि SC ST साठी 37 इयर्स. ओपन कॅटेगरीसाठी ओबीसी साठी 9 अटेम्प्ट आहे, आणि SC ST कॅटेगरीसाठी अटेम्प्टची मर्यादा नाही, 21 ते 34, म्हणजे 16 वेळाही तुम्ही परीक्षा देऊ शकाल. त्यानंतर रिझर्वेशन्स आहेत. रिझर्वेशन्स मध्ये ओबीसी रिझर्वेशन हे 27% आहे, SC ST रिझर्वेशन हे 22.5% आहे. त्यानंतर मला वाटतं 3% हे फिजिकली हँडिकॅप विद्यार्थ्यांना, फिजिकली चॅलेंज विद्यार्थी त्यांच्यासाठी रिझर्वेशन आहे. यावर्षी पहिल्यांदाच 10% इकॉनॉमिकली, आणि पहिल्यांदाच आता आम्ही पाहतोय की इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचं मेरिट हे बऱ्यापैकी खाली गेलेलं आहे. आता ओबीसीचे विद्यार्थी ज्यांना 220 रँकला वगैरे IAS मिळालाय, तेच इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मध्ये 450 रँकला पण आता IAS मिळालाय. त्यानंतर फिजिकली चॅलेंज मध्ये कॅटेगरी असतात, फिजिकली चॅलेंज 1, 2, 3, 4. त्याच्यामध्ये फिजिकली चॅलेंज 3 कॅटेगरी जी असते ती म्हणजे हिअरिंग इम्पॅक्ट. त्याच्यामध्ये ज्यांना 40% पेक्षा जास्त डिसेबिलिटी आहे अशी मुलं त्याच्यामध्ये येतात, आणि ते ती मुलं मिळतच नाही. बऱ्याच वेळा आम्ही बघतो की इव्हन लिस्ट मध्ये जो शेवटचा मुलगा आहे त्यालाही IAS मिळालेला आहे, म्हणजे अशी पण आता चालू आहे. फर्स्ट ऑफ ऑल, ही जी परीक्षा आहे UPSCची, त्याच्यातनं आता IAS IPS आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी सिलेक्ट होत आहेत. तर प्रिलिम्स ही फॉरेस्ट सर्व्हिस आणि IAS IPS ची सिव्हिल सर्व्हिस साठी कॉमन प्रिलिम्स आहे, एकच प्रिलिम्स आहे. पण फॉरेस्टचा कट ऑफ हा जास्त असतो. फॉरेस्ट साठी तुम्हाला जास्त स्कोर लागतो कट ऑफ. फॉरेस्टची मेन्स वेगळी असते. फॉरेस्टच्या मेन्स साठी 2 ऑप्शनल सब्जेक्ट असतात. UPSCच्या मेन्स साठी तुम्हाला एकच ऑप्शनल सब्जेक्ट आहे. फॉरेस्टचा UPSCचा इंटरव्ह्यू हा 275 मार्काचा असतो, आणि UPSCची परीक्षा जशी 3 टप्प्यात आहे तशीच फॉरेस्टची पण परीक्षा 3 टप्प्यामध्ये आहे. प्रिलिम्स कॉमन आहे. UPSC प्रिलिम्स तुम्ही, आता मी सांगितलं की ज्यावेळी तुम्ही फायनल इयरला असाल त्यावेळी तुम्ही ग्रॅज्युएट होताय आणि तुमची वयाची 21 वर्ष पूर्ण होत आहे, तुम्ही अपिअर होऊ शकता ऑगस्टमध्ये. साधारणतः ऑगस्टमध्ये तुमच्या वयाची 21 वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे. ते जर कमी असतील तर तुम्हाला त्यानंतर पुढच्या वर्षी तुम्ही तो अटेम्प्ट हा देऊ शकता. साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये UPSCची जाहिरात ही येते. फॉर्म भरण्यासाठी 15 दिवस मुदत असते, त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे, आणि त्यानंतर मग पूर्वपरीक्षेचं टाइम टेबल आलेलं असतं. या आता 2021 साली 27 जूनला पूर्वपरीक्षा आहे. पूर्ण वर्षभराचं कॅलेंडर येतं की पूर्वपरीक्षा कधी, मुख्य परीक्षा कधी, हे सगळं कॅलेंडर आलेलं असतं. फॉरेस्टची पण परीक्षा कधी येते, CAPF एक्झाम कधी आहे, ते सगळं कॅलेंडर आता आलेलं आहे. ते कॅलेंडर तुम्ही नेहमी फॉलो करत जा. आणि ऍज अ प्लॅन बी म्हणून आम्ही बऱ्याच वेळा ऍडवाइस करतो की तुम्ही CAPF एक्झाम किंवा मग बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा बाकी बँक्स आहेत, रिझर्व्ह बँक आहेत आपल्या तिथे, ग्रुप 1 ग्रुप 2च्या परीक्षा रिझर्व्ह बँकेच्या त्या देऊ शकता. त्यानंतर मग इंटेलिजन्स ऑफिसर, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून ती रिक्रुटमेंट होते, ती मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स कडनं ती परीक्षा कंडक्ट, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. नाबार्ड बँकेत तुम्ही जाऊ शकता. हे सगळं प्लॅन बी म्हणून तुम्हाला ऑप्शन हातात ठेवायला हरकत नाहीये. तुम्हाला जर इंजिनिअरिंगचा जॉब थोडासा जड असेल आणि जॉब करून
इकडे युपीएससीचा अभ्यास करणं अवघड जात असते, तर प्लॅन बी म्हणून ह्या जे मी सांगितल्या त्या ज्या काही नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्या तुम्ही हातात घेऊ शकता आणि सायमल्टेनियसली तुम्ही युपीएससी साठी प्रिपेअर करू शकता, किंवा एमपीएससीतनं पण तुम्ही क्लास 1 क्लास 2 ची पोस्ट काढून तुम्ही युपीएससी साठी परत प्रिपेअर करू शकता. युपीएससी प्रिपरेशन ही साधारणतः मिनिमम 2 वर्ष, कमीत कमी तुम्हाला 2 वर्ष तुम्हाला द्यावी लागेल. तुम्ही जर आतापासून अभ्यास केला, आता कॉलेजच्या दिवसात तुम्हाला शनिवार रविवारी वेळ मिळतोय, तर तुम्हाला थोडस आणखी कमी वेळ लागेल. ज्या वर्षी तुम्ही पास आउट व्हाल त्याच वर्षी तुम्ही प्रिलिम्स देतायत, प्रिलिम्स मध्ये पास झाला, मेन्स देतायत आणि नंतर इंटरव्ह्यू पुढच्या वर्षी देतात. आहेत उदाहरणं आपल्याकडे भरपूर आहे की ज्यांनी कॉलेजला असतानाच अभ्यास सुरू केला फर्स्ट इयर सेकंड इयरला आणि बी होईपर्यंत अभ्यास पूर्ण झाला आणि त्याच वर्षी ते परीक्षेला अपिअर झाले आणि त्याच्या पुढच्या वर्षी इंटरव्ह्यूला गेले आणि ते क्वालिफाय झाले. आहेत असे उदाहरण. ते थोडंसं बॅलन्स करावं लागेल तुम्हाला कॉलेजचा अभ्यास आणि सिव्हिल्सचा अभ्यास. पण तुम्हाला रविवारचा सरांचा वेळ मिळतो, शनिवारचा रविवारचा. पुण्यामध्ये भरपूर क्लासेस आहेत, ऑनलाईन पण क्लासेस आहेत, ते तुम्ही जॉईन करू शकता की एकदा तुम्हाला ओरिएंटेशन मिळेल की नेमकं तुम्हाला काय काय वाचायचं आहे. सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे 8 to 10 स्टँडर्ड एनसीईआरटी ची बुक्स, त्याच्यामध्ये जॉग्रफी, हिस्ट्री, नंतर सोसायटी रिलेटेड आणि पॉलिटी रिलेटेड ही एनसीईआरटी ची बुक्स कंपल्सरी यू हॅव टू रीड. आणि तिथूनच तुमचं फाउंडेशन तुम्हाला स्ट्रॉंग करायचं. तुम्हाला ती थोडी जड वाटत असतील तर 5वी पासून ती पुस्तकं वाचा, 5वी ते 10वी, आणि त्यानंतर देन यू कॅन गो फॉर 11th and 12th एक्झाम. 11th 12th एक्झाम एनसीईआरटी बुक्स देन यू कॅन गो. ती वाचून घ्या एकदा, स्वतःच्या नोट्स काढा त्याच्यात, आणि त्यानंतर मग नेक्स्ट जे येतं ते जी पुस्तक तुम्हाला वाचायची, जी स्टँडर्ड पुस्तक आहेत, ती सगळेजण तेच वाचतात, ते परत परत वाचतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपली इंडियन पॉलिटी, त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, बेअर कॉन्स्टिट्यूशन एक तुम्हाला वाचायची, आणि दुसरं म्हणजे इंडियन पॉलिटी बाय एम लक्ष्मीकांत. हे जे पुस्तक आहे सगळेजण हेच रिपीटेड रिडिंग मधनं तुमचं अंडरस्टँडिंग होईल पॉलिटी बद्दल. त्याचबरोबर बेअर कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रिअम्बल आपलं, देन फंडामेंटल राईट्स, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, देन ऑल अदर आर्टिकल्स ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन. So you should be thorough in our Indian constitution. Second is Indian history. So Indian history is divided into 3 parts. Ancient India, we have medieval India, and then modern India. For the ancient India साठी रामचरण शर्मा त्यांचं पुस्तक आहे, ते मोस्ट प्रिस्क्राईब पुस्तक आहे. त्याचबरोबर तुम्हाला एन्शियंट इंडिया साठी एक वंडर दॅट वॉज इंडिया या नावाचं A.L. बाशम यांनी लिहिलेलं एक सुंदर पुस्तक आहे. ते कल्चर साठी पण कामाला येतं, ते वाचू शकता. रोमिला थापरचं पुस्तक आहे एन्शियंट इंडियासाठी, तेही वाचू शकता तुम्ही. त्यानंतर सबाल्टर्न हिस्ट्री ऑफ इंडिया म्हणून डी.एन. झाचं पुस्तक आहे, ते एक सुंदर पुस्तक आहे, हे एन्शियंट इंडियासाठी. मिडिवल इंडियासाठी सतीश चंद्रा 2 व्हॉल्यूम आहेत, ते तुम्ही वापरू शकता, किंवा मग जे.एल. मेहताचे 3 व्हॉल्यूम आहेत, ते मिडिवल इंडियासाठी तुम्हाला कामाला येईल. त्यानंतर मॉडर्न इंडियासाठी जे पुस्तक आहेत त्याच्यामध्ये बिपिन चंद्राचं पुस्तक हे मोस्ट रेकमेंडेड पुस्तक आहे. त्याचप्रमाणे मग सिंपल पुस्तक पाहिजे असेल तर मग सुमित सरकार किंवा A.L. ग्रोवर यांची पुस्तकं ही मॉडर्न इंडियासाठी चांगली पुस्तक आहेत. त्यानंतर मग पुढे जे येतं तो आपलं एन्व्हायरमेंट येतं. तर एन्व्हायरमेंटसाठी जनरली पुस्तकाच्या भानगडीत न पडतात सगळेजण वापरतात ते म्हणजे चेन्नईला जो शंकर IAS नावाचा क्लास आहे, तो शंकर IAS च्या एन्व्हायरमेंट नोट्स अमेझॉनवर पण मिळतात, ऑनलाईन मिळतात, सगळेजण तेच वापरतात. त्याप्रमाणे नॅशनल बुक ट्रस्टचं पण पुस्तक आहे. त्याप्रमाणे 11वी 12वीला पण एन्व्हायरमेंट रिलेटेड पुस्तक आहे, ते वापरू शकता तुम्ही. त्यानंतर जॉग्रफीसाठी एनसीईआरटीची पुस्तकं वापरल्यानंतर मग नेक्स्ट तुम्हाला जे वाचायचंय ते 2 पुस्तक आहेत जॉग्रफीसाठी. एक तर जेसी लिओंगचं पुस्तक आहे किंवा मग मजीद हुसेनचं पुस्तक आहे. दोन्हीपैकी कुठलंही एक पुस्तक तुम्ही वापरू शकता. त्यानंतर ते इंडियन इकॉनॉमीसाठी तुम्हाला रमेश सिंग यांचं जे पुस्तक आहे इंडियन इकॉनॉमीचं, ते स्टँडर्ड पुस्तक आहे. बरेचसे विद्यार्थी हे रमेश सिंग यांचं पुस्तक हे करतात. त्याचप्रमाणे आपलं पब्लिकेशन डिव्हिजन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे दरवर्षी इंडिया आता 2020 पब्लिश केलंय. हे पुस्तक हे कंपल्सरी आहे. ते पुस्तक सगळं आपल्या सगळ्या आपल्या भारत सरकारच्या सगळ्या डिफरंट स्कीम्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणा, हे म्हणा, सगळं एकूण गव्हर्नमेंट विषयी एव्हरीथिंग विल बी देअर इन दॅट 2020 books, or now next year will be 2021 books. So that book you must have. So these are the books
हे जे काही सांगितले मी सगळं ही कंपल्सरी बुक्स आहेत. त्याप्रमाणे इंडियन कल्चरसाठी तुम्हाला तामिळनाडू गव्हर्नमेंटची हिस्ट्रीची पुस्तकं आहेत, ती कल्चरसाठी उपयोगी पडतात आणि हिस्ट्रीसाठी उपयोगी पडतात. 8 to 10 स्टँडर्डची तामिळनाडू गव्हर्नमेंटची हिस्ट्रीची पुस्तक, ओल्ड सिलेबस. त्याप्रमाणे नितीन सिंघानिया, तर नितीन सिंघानियाचं इंडियन कल्चर या नावाचं पुस्तक हे खूप पॉप्युलर पुस्तक आहे. तर इंडियन कल्चर साठी ते पुस्तक तुम्ही वापरू शकता. ही स्टँडर्ड पुस्तकं आणि 8वी ते 10वीची एनसीईआरटीची पुस्तक हे तुम्ही एक ऍसेट म्हणून, ही सगळी प्रोसेस तुम्ही साधारणतः 1 ते 1.5 वर्ष लागेल तुम्हाला ती तुम्हाला पूर्ण करायची. आणि याचबरोबरच तुम्हाला ऑप्शनल विषय, तुमचा ऐच्छिक विषय हा सिलेक्ट करायचा. आता इंजिनिअरिंगचे विद्यार्थी बऱ्याच वेळा प्रश्न पडतो. आता आपले जे कोर ब्रँचेस आहेत, सिव्हिल, मेकॅनिकल, तिन्ही ब्रँचेस ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून आहेत. तुम्ही डिप्लोमा करून आला असाल तुम्हाला, किंवा मग तुम्ही 12वी करून आलाय पण तुम्हाला इंजिनिअरिंग वर आहे कमांड, छान कमांड आहे, तुम्हाला व्यवस्थित मार्क्स मिळतात, काय हरकत नाही इंजिनिअरिंगसाठी घ्यायला, पण स्कोर किती होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी बऱ्याच वेळा स्कोर होत नाही, म्हणून ह्युमॅनिटीच्या विषयामध्ये पॉप्युलर विषय सध्या जो आहे तो अँथ्रोपॉलॉजी सध्या नंबर 1 चाललाय, त्यानंतर सोशिओलॉजी आहे, आणि त्यानंतर पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन हा थर्ड विषय. हे 3 विषय सध्या मोस्ट पॉप्युलर आहेत. त्याचप्रमाणे मग बाकीचे विषय मग जे आहेत त्याच्यामध्ये पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे, त्यानंतर मग हिस्ट्री, जॉग्राफी, लिटरेचर, तिथे पण म्हणजे मार्क असं मिळत नाहीत अपेक्षित असे, कन्सिस्टन्सी नसते मार्कांची, तो प्रॉब्लेम येतो. आणखी एक स्कोरिंग सब्जेक्ट म्हणजे मॅथमॅटिक्स आहे. मॅथमॅटिक्स बरेच IIT चे विद्यार्थी जनरली मॅथमॅटिक्स घेऊन खूप चांगला स्कोर करतात. तुम्हाला जर तुम्ही आता अभ्यास करताय, तुम्हाला खरंच मॅथ्सचं कमांड आहे, काही हरकत नाही मॅथमॅटिक्स घ्यायला, पण तुम्ही चांगलं स्कोर शकता. ऑप्शनल मध्ये तुम्ही जेवढा जास्त स्कोर करा तेवढा तुम्हाला सिव्हिल सर्व्हिस 200 मार्क्स है सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट आहे, सीसॅट. सीसॅट जे क्वालिफाईंग आहे, तुम्हाला 1/3 मार्क म्हणजे आउट ऑफ 200 66 मार्क पाहिजेत सीसॅट. वेर इथे जे आहे जनरल स्टडीजला तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे, त्यामुळे यू शुड बी व्हेरी व्हेरी केअरफुल. आणि आता मी बघतो की जनरल 50% फायनली एक्झामच्या दिवशी पेपर लिहितात, जरी 12-13 लाख लोक फॉर्म भरतात, आणि मग त्यातनं मग मेरिट हे व्हेरी होतं. आता कट ऑफ किती जातो हा प्रश्न असतो. आता 200 मार्कांपैकी यावर्षी साधारणतः 95 ते 100 दरम्यान कट ऑफ जाईल प्रिलिम्सचा, जनरल स्टडीजचा, असा बऱ्याच लोकांचा अंदाज. त्यामुळे आपण सेफर झोन म्हणजे अबोव, म्हणजे मला 50% पेक्षा जास्त प्रश्न मी बरोबर सोडवलेले आहेत, हे पक्के पाहिजे जीएस मध्ये, तरच तुम्हाला म्हणजे प्रिलिम्सचं जीएस मध्ये तुम्ही क्वालिफाय होईल. त्याप्रमाणे तुम्ही तयारी करायला पाहिजे. आता तुम्ही जर पुढच्या वर्षीची तयारी करताय तर तयारी करण्याचा जो पॅटर्न असतो तो साधारणतः आता जानेवारी महिन्यापर्यंत तुम्ही तुमची मुख्य परीक्षेची तयारी सगळी संपवायची. मुख्य परीक्षेसाठी ऑप्शनल विषय मगाशी मी सांगितला. ऑप्शनल विषयाबरोबरच मुख्य परीक्षेमध्ये जीएस चे 4 पेपर असतात, GS1, GS2, GS3, GS4. GS1 मध्ये येतं ते आपलं हिस्ट्री येतं, त्याच्यामध्ये वर्ल्ड हिस्ट्री पण आहे, त्याच्यानंतर जॉग्राफी आहे, त्यानंतर GS2 मध्ये जे येतं त्याच्यामध्ये पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पॉलिटी येतं. GS3 मध्ये येतं आपलं सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट वगैरे, आणि GS4 जे येतं त्याच्यामध्ये एथिक्स आहे. एथिक्सचा पेपर हा गेले 6 वर्षापासून सिलेक्ट त्यांनी इंट्रोड्यूस केलेला, आणि प्रत्येक जीएसचा पेपर हा 250 मार्काचा असतो. टोटल हे 1000 नंतर तुम्हाला 250 मार्काचे एसे, ते 2 एसे असतात, 125 125 मार्काचे, आणि 1250 ही शब्द मर्यादा असते. तर 1250 शब्दामध्ये 125 मार्कासाठी तुम्हाला एसे लिहायचा, 2 एसे लिहायचे, 250 पैकी 1000 मार्क जीएस, 250 मार्क एसे, 1250 झाले. नंतर 500 मार्क तुमचे ऑप्शनल, 1700 मार्क हे तुमची रिटर्न एक्झाम, आणि त्यानंतर मग 275 मार्क हे पर्सनॅलिटी टेस्ट, त्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो. असं 2025 मार्काची ही एक्झाम असते UPSC.
प्रिलिम्स मध्ये फक्त तुम्हाला जानेवारी पर्यंत तुम्ही मेन्सचा अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून पूर्णपणे तुम्ही प्रिलिम्स वरती कॉन्सन्ट्रेट करायचं. मेन्सची एक्झाम जी आहे ती रिटर्न एक्झाम आहे, ती ऑनलाईन नाही, तुम्हाला घ्यायचे आणि आम्ही जनरल स्टडीचे पेपर सकाळी एक एसएचे पेपर 250 मार्काचे, ऑप्शनलचे पेपर एका 2 पेपर आहेत ऑप्शनलला 250 मार्काचे, 500 मार्काचे टोटल. तर हे जे तुम्ही पेपर लिहिता 3 दिवस तुम्हाला असे येतात की तुम्हाला 6 तास जवळ लिहायचं त्या दिवशी. एका दिवशी 6 तास लिहिणं याची सवय नसते तुम्हाला. आणि मी बऱ्याच वेळा बघतो की आपले जे विद्यार्थी आहेत ते मग ते आपलं पेन किलर बाम बेम घेऊन जातात, तिथं करत बसतात, नंतर सगळे चालू असतं फायर फायटिंग हॉलमध्ये. हे सगळं कशामुळे होतं की लिहिण्याची प्रॅक्टिस नसते. त्यामुळं तुमच्या प्रिपरेशनच्या काळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त रायटिंग स्किल तुमचे डेव्हलप करा आणि दररोज 2 ते 3 तास तरी तुम्ही लिहिण्यासाठी द्या. तुमच्या स्वतःच्या नोट्स काढा, टेस्ट तरी जॉईन करा. स्टँडर्ड क्लासेस आज बाजारात भरपूर आहे. दिल्लीचे क्लासेस आहेत, पुण्याचे क्लासेस आहेत. दिल्लीतले प्रत्येक क्लास आता पुण्यातल्या ब्रँच उघडतात. पुण्यात ती फॅसिलिटी सध्या आहे. पुणे सध्या नंबर 2 आहे क्लासेसवर. कुठलाही क्लास तुम्ही लावू शकता. एकदा क्लास लावला सफिशियंट आहे. एकदा ओरिएंटेशन मिळालं नंतर स्वतः अभ्यास करा. टेस्ट सिरीज जास्तीत जास्त तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा. प्रिलिम्सचे पण मागचे सगळे पेपर्स, मेन्सचे पण मागचे सगळे पेपर्स, कुठल्या टॉपिक वरती रिपीटेड प्रश्न विचारतात त्याच्यावर फोकस करा. प्रश्न कसा विचारतात, किती शब्दांसाठी प्रश्न आहे तो फार महत्वाचा आहे. प्रश्नाचे रिटर्नचे जे प्रश्न असतात मुख्य परीक्षेचे त्याच्यामध्ये शब्द असतात, अनालाइज, इव्हॅल्युएट. हा शब्द एक एक शब्द फार महत्वाचा असतो. त्याचा अर्थ काय नेमका, म्हणजे नेमकं परीक्षकाला काय पाहिजे ते तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुम्ही तेवढंच उत्तर द्यायचं. आणि तुमचं उत्तर लिहिताना तुम्ही मग मोजक्या शब्दात मग त्याच्यामध्ये तुम्ही मॅप्स काढू शकता, तुम्ही डायग्राम काढू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही स्टॅटिस्टिक घालू शकता. एसएचे जे पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे कोटेशन्स वापरू शकता. हे सगळं जे आहे सगळी तुम्ही लिखाणाच्या प्रॅक्टिस मधनच होणार आहे. त्यामुळे केवळ अभ्यास म्हणजे तुम्ही रिडिंग नाहीये, ऑनलाईन नाहीये. तुम्हाला जेवढी लिखाणाची प्रॅक्टिस, जेवढे टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व्ह कराल, इव्हॅल्युएट कराल स्वतः, तेवढा तुम्हाला फायदा आहे. आणि प्रिलिम्सच्या बाबतीत पण टेस्ट सिरीज मॅक्झिमम अटेंड करा. क्वालिफाईंगच्या पेक्षा नेहमी जास्त तुमचा स्कोर व्हायला पाहिजे, एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यानंतर कॉन्फिडंट तुम्ही लगेच इंटरव्ह्यूच्या तयारीला लागा. इंटरव्ह्यूच्या तयारीला रिझल्ट नंतरही साधारणतः 1.5 महिना वेळ मिळतो. पहिला कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू जेव्हा असतो, शेवटच्या कॅन्डिडेटच्या इंटरव्ह्यूला साधारणतः 2 महिने अजून लागतात. त्यामुळे इंटरव्ह्यूला तसा भरपूर वेळ. मला समजा मेन्सच्या तयारीनंतर तुमची मेन्स चांगली नाही गेलेली, तुम्ही रिझल्ट येईपर्यंत पुढच्या मेन्सच्या तयारीसाठी लागू शकता. पण मेन्सचा रिझल्ट एकदा आला प्रिलिम्स तर तुम्ही 2 विषय करू शकता. एक तर म्हणजे प्रिलिम्स, पुढच्या प्रिलिम्ससाठी थोडीशी तयारी करणं आणि मेन म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट 285 ची तयारी करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जेव्हा मुख्य परीक्षा देता त्याच वेळी तुम्ही तुमचा डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म म्हणून तो फॉर्म भरून देता. त्याच्यामध्ये तुमचं नाव, नेटिव्ह प्लेस, वडिलांचं ऑक्युपेशन काय, आईचं ऑक्युपेशन काय, परमनंट ऍड्रेस, तुमचं ग्रॅज्युएशन, तुमचे हॉबीज आणि त्यानंतर मग तुमचे प्रेफरन्सेस, सर्व्हिसेस, ते तुमचे कार्डरचे प्रेफरन्सेस, सगळं ते डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये हे तुम्हाला भरून द्यावं लागतं. आणि ते त्याच्यावरतीच तुमचा इंटरव्ह्यू होतो. पर्सनॅलिटी टेस्ट किंवा इंटरव्ह्यू जो 275 मार्काचा आहे, साधारणतः 209 किंवा 206 मार्काचा टॉपर असतो भारताचा. आणि 5 मेंबर असतात, एक चेअरमन असतो त्याच्यामध्ये 5 मध्ये, की जो इंटरव्ह्यूला सुरुवात करतो आणि बाकीचे 4 लोक इंटरव्ह्यूसाठी. मग बाकी प्रश्न तुमच्या बेसिकली जो तुमचा डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म आहे त्याच्यावरती 50% पर्यंत फोकस होऊ शकतो. तो फार महत्वाचा आहे. तुम्ही काय हॉबीज लिहिल्यात, तुम्ही कुठले स्पोर्ट्स लिहिले, तुम्ही लिडरशिप क्वालिटीज काय काय मेन्शन केलेले आहेत त्याच्यामध्ये, तुम्ही कॉलेज नंतर किती वर्षानंतर अपिअर होताय, ते काय केलं, तुम्ही कुठे नोकरी केली का, तुम्ही ऑप्शनल विषय कुठला घेतलाय, मग तुम्ही ग्रॅज्युएशन विषयाचं तुम्हाला अजून काही नॉलेज आहे की नाही, त्याचं ऍप्लिकेशन तुम्ही उद्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कशा प्रकारे युज करा. हे सगळे प्रश्न त्याच्यावरती असतात इंटरव्ह्यू मध्ये. फार इंटरेस्टिंग असतो इंटरव्ह्यू. पण मेन जे असतं ते मेन्सची जी एक्झाम आहे 1750 ची रिटर्न, त्याच्यावरती तुमचं खूप अवलंबून आहे. कारण 275 मार्काच्या इंटरव्ह्यू मध्ये जे काही मार्क मिळतील ते कमी मार्क असतात. 1750च्या लेखी परीक्षेतले मार्क हे फार महत्वाचे मार्क आहे आणि दोन्ही मिळून मग 2025 मार्क आणि शेवटी मग तुमचं सिलेक्शन होतं. ही अशी एकूण परीक्षा आहे. दरवर्षी साधारणतः यावर्षी आता 829
विद्यार्थी सिलेक्ट झाले. त्यानंतर बाकीचे अजून त्यांनी 100-150 विद्यार्थी रिझर्व्ह ठेवले. त्यांचा 3-4 महिन्यानंतर त्यांचा रिझल्ट येईल. त्यांना काही सर्व्हिसेस बाकीच्या मिळतील. आता तुम्हाला जर ओपन कॅटेगरीत आहात तुम्ही, तुम्हाला IASच पाहिजे, तर 77 रँक पर्यंत यावर्षी ओपन कॅटेगरी IAS आलेला आहे. त्यानंतर मग IPS आणि फॉरेन सर्व्हिसेस आहे, त्याचे प्रेफरन्स असतात. तर तुम्हाला काय बेसिकली तुम्ही कुठल्या कॅटेगरीत आहात आणि तुम्हाला कुठली सर्व्हिस पाहिजे त्याप्रमाणे तुमची रँक तिथं आली पाहिजे. तर त्याप्रमाणे तुमचे प्रयत्न पाहिजे आणि एका प्रयत्नात होईल लगेचच असं सांगता येणार नाही. त्यामुळे ही आम्ही नेहमी म्हणतो की UPSCची जी परीक्षा आहे ती मॅरेथॉन स्पर्धा आहे, लंबे रेस की घोडे. तर त्यासाठी तुम्हाला फारच तुमचा पेशन्स लागतो. तुमचं जे पर्च्युएशन पाहिजे तुम्हाला त्या विषयांचं आणि एक लावून धरायला पाहिजे तुम्ही की नाही सोडायचं कुठे. अरे घरचे प्रॉब्लेम आहेत, फायनान्शियल इश्यू आहेत, हे इश्यू आहेत, तर मग ते प्लॅन बी मागे सांगितलं मी, तुम्ही प्लॅन बी करू शकता. प्लॅन बी घेऊन तुम्ही करा, सोडायचं नाही मध्ये. म्हणजे जो आपलं जे काही आहे ना प्ले टू बे, आपलं पूर्णपणे आपण याच्यामध्ये द्यायचंय. आता मी गेले 6 वर्ष आम्ही मेंटरिंग करतोय. इंटरव्ह्यूला आधी फक्त करत होतो, नंतर मग प्रिलिम्स आणि मेन्सला आम्हाला ते जे विद्यार्थी फेल होतात त्यांच्यासाठी करावंच लागतं. त्यांच्यासाठी आता बाकीचे मेंटर्स पण आता मला जॉईन झालेले आहेत. दरवर्षी आता खूप चांगला रिझल्ट आता वाढत चाललाय. आता यावर्षी पण जवळजवळ 829 मध्ये 125 विद्यार्थी आहेत की ज्यांना आम्ही आता मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये 14 विद्यार्थी पहिल्या 100 मध्ये आलेले आहेत. रँक 22, 23, त्यानंतर रँक 44, 48, 57, 63, 75, 76, 77, नंतर 91, 93, हे सगळे रँक जे आहेत ह्या सगळ्या आम्ही आता त्यांना पर्सनॅलिटी टेस्ट साठी मुख्यतः गायडन्स केलेला आहे. बाकी प्रिलिम्स मेन्ससाठी आमचा काही जास्त रोल नसतो, तर तुम्हाला स्वतःलाच अभ्यास करावा लागतो. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही आता सध्या हे करतोय. ज्यावेळी परीक्षा देतात कॅन्डिडेट त्याप्रमाणे त्यांना ते व्हॉट्सअप ग्रुपच्या मध्ये आम्ही त्यांना हे करतो. तर व्हॉट्सअपचं पण सोशल मीडियाचा आता बऱ्यापैकी उपयोग होतोय UPSCचा अभ्यास करायला. असं नाहीये की तुम्ही सोशल मीडिया बिलकुलच हे नाही करायचं. भरपूर गोष्टी मिळतात ऑनलाईन, त्याच्यामधनं तुम्हाला शिकायला मिळेल बऱ्यापैकी. आता टेलिग्रामवर काही काही ग्रुप आहे जिथे डेली पेपर अनालिसिस करून टाकलेले असतात. कुठला पेपर वाचायचा बऱ्याच जणांना प्रश्न असतो. तर हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस हे 2 पेपर हे फार महत्वाचे पेपर, ते वाचणं गरजेचं आहे. मासिकं कुठली वाचायची, तर मासिकामध्ये योजना, कुरुक्षेत्र आणि कॉम्पिटेटिव्ह साठी एखादं मासिक किंवा मनोरमा GS साठी मनोरमा GS साठी चांगला आहे, वाचायला काही हरकत नाहीये. ह्या ज्या गोष्टी आहेत हे सगळे तुम्ही एकटं न करता ग्रुपनं जर अभ्यास केला UPSCच्या परीक्षेसाठी त्याचा खूप फायदा होऊ शकतो. आतापासून आता तुम्ही कॉलेजला आहात, शनिवार रविवारी पुण्यामध्ये जिथे काही वीकेंड बॅचेस असतील ते जॉईन करू शकता, ओरिएंटेशन पूर्णपणे घेऊ शकता. फायनल इयरला तुम्ही परीक्षेला अपेअर होणार या तयारीने मग आतापासून अभ्यास करा. किंवा नाही व्हायचं फायनल इयरला तर 1 वर्ष त्यानंतर मग पूर्णपणे झोकून त्याच्या पुढच्या वर्षी मग तुम्ही ती प्रिलिम्स द्या आणि त्या मध्ये पूर्णपणे होईल असं लक्षात घेऊन मेन्स आणि इंटरव्ह्यू पर्यंत टप्प्याटप्प्याने तुम्ही पुढे जा. ही परीक्षा अवघड आहे पण अशक्य नाही. एवढे मुलं आता आम्ही म्हणतो परत ही जी UPSCची जी परीक्षा आहे ही इज एक्झाम, दिस एक्झाम इज बेसिकली द एक्झाम ऑफ नॉट सिलेक्शन, इट्स एक्झाम ऑफ एलिमिनेशन. आता 6-7 मुलं प्रत्यक्ष बसतात परीक्षेला, त्यातनं 15,000 मग मुख्य परीक्षा लिहितात. 15,000तनं 3,000 मुलाखतीसाठी जातात. 3,000 मधनं 829 आले. हे सगळे बाकीचे मुलं गेले कुठं, ते पुढच्या वर्षी बसतील किंवा त्यांचा प्लॅन बी असेल काहीतरी. आणि तुम्हाला 6 अटेम्प्ट आहेत ओपन कॅटेगरीला, 9 अटेम्प्ट आहेत OBCला, बाकी 16 अटेम्प्ट 15-16 अटेम्प्ट SC कॅटेगरीच्या. एवढ्या वर्ष तुम्ही ते देऊ शकता, बाकीच्या परीक्षा देऊ शकता. UPSCच्या परीक्षेमधनं तुमचा जो ज्ञानाचा आवाका आहे तो खूप मोठा होऊन जातो, ब्रॉड होऊन जातो स्पेक्ट्रम. ऍप्लिकेशन कसं करायचं ते तुम्हाला कळतं. एक भारतामध्ये आपल्याला काय पाहिजे, भारतामध्ये आपल्याला आपले जे नागरिक आहेत ते सुजाण नागरिक पाहिजेत की जे रिस्पॉन्सिबल सिटीजन. तर त्याच्यासाठी ह्या परीक्षेच्या अभ्यासाचा तसा खूप फायदा होतो. त्यामुळे आम्ही तरी अजून पाहिलेलं नाही की या परीक्षेचा अभ्यास केला आणि कोणी चोर दरोडेखोर झाला किंवा कोणी अतिरेकी झाला. तर बऱ्याच वेळा टीका होते पुण्यामध्ये की हे सगळे क्लासेस आहे, कमर्शियल क्लासेस आहे, खूप हवा करतात MPSC UPSCची. तुम्ही चान्स घ्यायला काही हरकत नाहीये. 2 वर्ष 3 वर्ष प्रिपेअर करा, पण त्याचमुळे मी मगाशी सांगितलं प्लॅन बी नेहमी डोक्यात ठेवा. नाही होत तुमचं, कुठे प्रॉब्लेम येतोय तुम्हाला, तुम्ही त्याच वेळी स्विच ओव्हर करा, प्लॅन बी हातात घ्या आणि मग परत करा. सोडू नका. इट्स नॉट डिफिकल्ट, यू कॅन डू इट, यू कॅन मेक इट पॉसिबल. आय हॅव सीन इव्हन 4 वेळा प्रिलिमला नापास झाले पण 5व्या अटेम्प्टला भारतात
पॉलिटिकल सायन्सला पुण्याची मुलगी पॉलिटिकल सायन्सला पहिली आली पुण्यात 5व्या अटेम्प्टला. असे बरेचसे उदाहरण आहे. म्हणजे मिरॅकल इथे फार होतं आणि प्रेडिक्टेबल आहे. आणि यावर्षी मी आता इंटरव्ह्यूला गेलोय, मला चांगली रँक आली, पुढच्या वर्षी मी प्रिलिमला उडालो, असेही उदाहरण आहे. त्यामुळे ही अनप्रेडिक्टेबल एक्झाम आहे, ते खरंच. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड टुडे. तुमचे काही प्रश्न असतील तर मी घेतो आता. हा सर आपण आम्हाला म्हणजे सिव्हिल सर्व्हिस एक्झाममध्ये सांगितलेले काही प्रिपरेशन स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे, बुक्स किंवा नोट्स, याचा फायदा इथले ऑडियन्स म्हणजे नक्की करून घेतील याची खात्री आहे. तसंच आपण आता क्वेश्चन आन्सरचं सेशन घेऊया. सर माझं एक काही क्वेश्चन्स आहे. सर इंग्लिशमध्ये विचारतो. हाऊ वन कॅन बिकम अ मेंबर ऑफ युअर व्हॉट्सअप ग्रुप वेअर यू कोच UPSC aspirants for their personality interview? See, the WhatsApp group generally, those who are directly appearing now, so 2021 exam, those who are appearing, we have prelims groups. The prelims groups, depending on vacancy, we enroll those candidates in the prelims group, and once they qualify for the mains, so separate mains groups are there. In that main group, we take those candidates. In the mains group, if they are qualifying for personality test, so then we are taking them to the personality test WhatsApp group. Generally, there will be two groups. One group only for Maharashtra, and one group for Hyderabad and all other state for the personality test. Every year that's happening, because Maharashtra, the number of candidates for exam, that number is very, and even the selection ratio is also very high. Out of 125, we got selected from both groups. There are around 70 plus from Maharashtra group only, and remaining 50-55 from Hyderabad group. Yes, sir. Sir, next question is, sir, how do you take time from your hectic schedule to mentor the aspirants for their interviews? Right now, you along with your work of commissioner of the Rachakonda, means it is one of the biggest jurisdiction commissionerate in the country. Means how do you take time from this hectic schedule? See, this is a passion for me, and whatever time I get, generally now Sunday is basically there will be less official work and all. So whatever time I get, I spend for students. Every day morning, my day start with the newspaper only. Newspaper, I will now that expertise I developed, that which are the expected topic. There will be questions in the either in the mains or in the interview. So accordingly, I will immediately scan those things and share on the WhatsApp group. I keep doing it. At the time of personality test, so 3 to 4 months, I completely devote even my extra time also for the students. I will be talking to them whenever I get time. I will be one-to-one. I'm talking to them on their detailed application form. Half an hour to 1 hour, I will be discussing with them on the interview. At least once or twice, I will be there with them. So that helps the candidate direct. And after once they come back from the interview, they are immediately calling me. They are telling that whatever we discussed, that how it has helped them in the interview and all. So that experience now I got. That expertise is there. So that also increase my confidence when I am mentoring the candidate. Yes, I am mentoring them in the right direction. So depending on their native place, depending on their graduation, optional, their hobbies, I have now set of questions ready with me, which UPSC can ask, and many times these questions get repeated. Yeah. Multitasking I have to do generally, I mean, with the balance, work-life balance, what we call. So that I keep doing it. At a time, many things I have to do. Yes, sir. Others who want to ask their doubts, they can ask their doubts by unmuting yourself. हॅलो सर. Yeah. सर, तुम्ही प्रिपरेशन बद्दल आता खूपच छान सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. तर बहुतेक जणांना ही सुद्धा इच्छा आहे की तुमचा सर्व्हिस मधला 25 वर्षाचा एक्सपिरियन्स काय आहे, तर त्याबद्दल तुम्हाला तुमचं मत जाणून घ्यायचं की तो कसा होता सगळं ते. ओके. सी 1990 मी आपल्या COEP 86 साली आलो. 86-87 ला हॉस्टेल मिळालं नव्हतं, मग मी विद्यार्थी सहाय्यक समितीत होतो आणि 87 साली मग हॉस्टेलला आलो. सिव्हिल मला मिळालं होतं. 87 साली मग सिव्हिल सेकंड इयर पासन सेकंड, थर्ड इयर आणि फायनल इयर तिन्ही वर्ष मी सेसाचा रिप्रेझेंटेटिव्ह होतो. नंतर 89 ला थर्ड इयरला असताना आपल्या कॉलेजचा आर्ट्स अँड क्राफ्ट सेक्रेटरी होतो गॅदरिंग साठी
आणि फायनल इयरला सेसाचा सेक्रेटरी पण होतो ओव्हरऑल. तर कॉलेजला असताना आता मी बघितलं NSS वगैरे खूप चांगले, आमच्या वेळी NSS नव्हतं. NSS नसल्यामुळं आम्ही काय करायचो, आम्ही आमचे मित्रमैत्रिणी आम्ही खेड्यामध्ये जायचो आणि तिथे काही काही डेव्हलपमेंटच्या गोष्टी करायचो. पण माझा फायनल इयरचा प्रोजेक्ट होता बीईचा, तो पण आम्ही भोरजवळ ससेवाडी म्हणून गाव आहे, ज्ञानप्रबोधिनीच्या वतीनं त्या गावामध्ये एक पाझर तलाव आम्ही डिझाईन करून बांधला होता. अशा प्रकारचे सामाजिक काम आम्ही कॉलेजला असताना सोशल सर्व्हिस 90 साली मी झालं, त्यावेळी सरकारी नोकऱ्या नव्हत्या, 0 बजेट होतं. त्यामुळं मग मी UPSCचा निर्णय त्याच वर्षी घेतला होता आणि 2.5 महिने मी आपल्या पुणे विद्यापीठाच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सेंटरला अभ्यास केला. त्यानंतर 2 ऑक्टोबरला मला जॉब मिळाला. ऍक्च्युली पुण्यात एक CDSA नावाची संस्था आहे बावधनला, तिथे त्यांचं मुळशी धरणाच्या आत गाव आहेत, तिथे पाणलोट क्षेत्र विकासाचं काम, ते प्रकल्प अधिकारी म्हणून जॉब मिळाला मला. तिथे जॉईन झालो आणि त्यावेळी अभ्यास चालूच होता. 92च्या डिसेंबरमध्ये मी ती नोकरी सोडली आणि 93 साली मी पुण्यातनं मुंबईला गेलो. मुंबईला आपलं जे स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर म्हणून महाराष्ट्र शासनाची संस्था आहे, तिथे तुम्हाला हॉस्टेल मिळतं, शासनाकडनं स्टायपेंड मिळतो अभ्यासासाठी. पूर्ण UPSCचा अभ्यास फक्त तिथे चालतो. तिथे आम्ही जॉईन झालो. 4 महिन्यानंतर ऍक्च्युली मला थोडा वैयक्तिक प्रॉब्लेम आला, वडील रिटायर झाले होते, पैशाचा इश्यू होता आणि मला पुण्यातनं टेल्कोतनं कॉल आला की टेल्को त्यांना समाज विकास अभियंता पाहिजे होता. परत तिथे त्यांनी टेल्कोने काही गावं दत्तक घेतली होती. त्या गावामध्ये प्राथमिक शाळा, नंतर पिण्याच्या पाण्याचे प्रोजेक्ट वगैरे असे बरेच सिव्हिल इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन रुरल डेव्हलपमेंटसाठी. मलाही त्यात आवड होती, पगार चांगला होता, म्हणून मी परत आलो. माझा अभ्यास सोडून मी मुंबईवरून परत आलो पुण्यामध्ये. 1 वर्ष मी टेल्कोची नोकरी केली, त्यावेळी चांगले पैसे मिळाले आणि माझ्या लक्षात आलं आता की आपण या पैशातनं 2-3 वर्ष अजून अभ्यास करू शकतो. तर 94ला मी प्रिलिम्स दिली आणि मला खात्री होती माझी प्रिलिम होणार, म्हणून मी प्रिलिमच्या आधीच माझ्या टेल्कोचा राजीनामा दिला. मी परत मुंबईला गेलो आणि मुंबईत मग बसून त्याच अटेम्प्ट मध्ये माझं मेन्स झाली माझी, त्याचमध्ये मी इंटरव्ह्यूला गेलो आणि 95ला मग IPS साठी माझं सिलेक्शन झालं. पण मला पहिल्यापासून माझ्या डोक्यात IAS होतं, म्हणून मी परत 1 वर्ष मी प्रयत्न केला पण नाही झालं. आणि माझं मराठी वाङ्मय आणि इतिहास हे 2 विषय होते माझे. मराठी वाङ्मयासाठी पुण्यामध्ये त्यावेळी कमलेश किशोर सोमण म्हणून प्राध्यापक होते, पुणे विद्यापीठात आम्ही शिकलो. नंतर मुंबईला आम्हाला फार चांगले प्राध्यापक भेटले, रमेश तेंडुलकर, सचिन तेंडुलकरचे वडील, त्यांनी आम्हाला मराठी वाङ्मय शिकवलं. विजयराजाध्यक्ष, प्रभा गणोरकर, वसंताबाई ढाके असे खूप चांगल्या लोकांनी मराठी वाङ्मय आम्हाला शिकवलं होतं. इतिहास विषय खूप चांगल्या लोकांनी शिकवला, त्यामुळं चांगला स्कोर झाला होता. आणि 95 सालचा ज्या IPS त्याच्यावरती मग 96 साली मी जॉईन झालो. सुरुवातीला मसुरीला होतो, नंतर मग मी मला मणिपूर कार्डर मिळालं होतं. 2 वर्ष मी मणिपूरला नोकरी केली. मणिपूरचा अनुभव हा फारच चॅलेंजिंग होता. मणिपूरमध्ये त्यावेळी इन्सर्जन्सी खूप पिकलं होती, म्हणजे बऱ्यापैकी पोलीस पण त्यामुळे नेहमी असं बुलेट प्रूफ जॅकेट, हातात AK-47, बुलेट प्रूफ हेल्मेट घालूनच आम्हाला फिरावं लागायचं. 2 वर्ष तिथे ड्रग्सच्या विरोधात बरंचसं काम केलं. नंतर काही इन्सर्जंट ग्रुपना पण पकडलं होतं. 99 साली लग्नानंतर मग मिसेस फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये आहे त्या, आणि तिचं आंध्र प्रदेश कार्डर होतं, म्हणून माझं मग तिकडनं आंध्र प्रदेश कार्डर मला मिळालं आणि 99 साली मी आंध्र प्रदेश राज्यात आलो. मग आंध्र प्रदेश राज्यात आल्यानंतर मग इथे नक्षलिझम विरोधी बरंचसं काम केलं मी. पर्यंत आदिलाबाद बेसिकली म्हणजे एका अंगानं डेव्हलपमेंट करायचं, लोकांना विकास दाखवायचा आणि दुसऱ्या बाजूनं सरेंडर करायचं आणि बाकी मग ऑपरेशन्स करायचे. याच्यात आम्ही यशस्वी झालो आणि ती संख्या 20 वर आणली. 2004ला इव्हन आपले जे राष्ट्रपती अब्दुल कलाम त्यांनी पण हा प्रकल्प बाकीच्या ठिकाणी तुम्ही कसा राबवू शकाल म्हणून, आणि त्याचवेळी 2004ला अमेरिकेत आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता लॉस एंजेलिसला. त्यानंतर मग 2004 नलगुण्याला SP असताना तिथे ह्युमन ट्रॅफिकिंगच्या कामासाठी परत 2 पुरस्कार मिळाले. नंतर 2007 नंतर ऍक्टिव्हली ह्युमनचं काम SP ह्युमन प्रोटेक्ट असताना करत होतो. त्यावेळी मी पुणे, मुंबई, दिल्ली बऱ्याच ठिकाणी ब्रॉचेल्सवर स्वतः धाडी घातली आणि 1001 महिलांची सुटका केली होती ब्रॉचेल्स मध्ये. मग 8 पुस्तकं लिहिली होती युनायटेड नेशन्स आणि मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स साठी ट्रॅफिकिंग वरती. एक पुस्तक जे आहे ते इंदिरा
गांधी नॅशनल ट्रॅफिकिंगचा डिप्लोमा कोर्स आहे, त्या सिलेबसला पण आहे. त्यामुळे असं ट्रॅफिकिंगचा एक माझा एक्सपर्टाईज आणि इंटरेस्ट निर्माण झाला. 2017 साली मग अमेरिकेचा जो मानाचा असा जो पुरस्कार असतो सरकारचा, ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो, हा जगात 7 लोकांना मिळाला होता, त्याच्यात तो मला एक मिळाला होता. त्यानंतर कॅनडाने ऍसेट नावाची एजन्सी, त्यांनी 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पर्सन इन ह्युमन ट्रॅफिकिंग, त्याच्यामध्ये रेकग्निशन दिलं होतं. त्यानंतर 2018 साली आमचा जो आता राचकोंडा पोलीस कमिशनर झाल्यानंतर मी इथे पण लेबर ट्रॅफिकिंग, फोर्स चाइल्ड लेबर साठी जे काही इथे चालतं त्याच्या विरोधात मोठं काम केलं. इथे आम्ही बघितलं की वीटभट्ट्यांवर काम करायला ओडिसा राज्यातनं जे मजूर येतात त्यांच्या मुलांनाही वीटभट्ट्यावर कामाला लावलं जातं. तर एका दिवशी आम्ही 2017 जानेवारीमध्ये 350 मुलांची सुटका केली पण होत्या, आणि मग यांना परत पुढे पाठवायचं तो प्रश्न होता. मग आम्ही ओडिसामधनं काही एनजीओ आल्या, ओडिसा सरकारचे लोक पण आले. मग असं ठरवलं की इथेच हैदराबादमध्ये ओडिसा भाषेतल्या शाळा काढायच्या. ओडिसा लँग्वेज मधल्या शाळा आम्ही हैदराबादला सुरू केल्या त्या मुलांसाठी. आणि मग त्याच्यामध्ये आमचं सरकार एक्सक्यूज मी सर, आय एम सॉरी बट तुम्ही म्यूटवर आहात. ओके, एम आय ऑडिबल? हा, येस सर. हॅलो, ओके ओके. तर आपण आता जे बोलत होतो ओडिसा भाषेतनं आम्ही जे शाळा चालवतो ओडिया लँग्वेज मध्ये, तर त्याच्यामध्ये मग मुलं हे आई वडिलांबरोबर येतात साधारणतः नोव्हेंबरमध्ये. मे महिन्यात परत जातात. तर नोव्हेंबर ते मे हे शाळा इथं चालते. इथून जाताना त्यांना एक सर्टिफिकेट मिळतं. सर्टिफिकेट मुळे परत त्यांचं ओरिसामध्ये गेल्यानंतर पुढचं शिक्षण कंटिन्यू राहतं. इथे जर 4थीत असेल तर मग तिथे 5वीत जातो. तर ती पद्धत केलेली आहे. आणि गेल्या 3 वर्षात जवळजवळ 2,500 मुलं ओडिशा भाषेतनं इथे हैदराबाद आमच्याकडे आता शाळा शिकलेत आणि तिथे जाऊन परत त्यांनी शाळा कंटिन्यू केली. हे मॉडेल खूप पॉप्युलर झालं. आणि 2018 साली या मॉडेलला परत अमेरिकेत पुरस्कार मिळाला. तिथे सिव्हिल इंडिव्हिज्युअल अवॉर्ड्स इन सिव्हिल अँड ह्युमन राईट म्हणून असे बरेचसे पुरस्कार आतापर्यंत मिळालेले आहेत. राष्ट्रपतींचं शौर्य पदक मिळालंय, नंतर राष्ट्रपतींचं इंडियन पोलीस मेडल फॉर मेरिटोरियस सर्व्हिस मिळालेलं आहे, नंतर मणिपूर राज्याचं मेडल मिळालेलं आहे, आंध्र प्रदेशचं इंटरनल सिक्युरिटी मिळालेलं आहे. नंतर 2015 साली आपले राजनाथ सिंग होम मिनिस्टर असताना त्यांची कॉमेंडेशन डिस्क मिळालेली आहे. बरेचसे आता पुरस्कार वगैरे आता भरपूर गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे समाधान मला मिळतं बेसिकली ते तुम्हा मुलांमधून मिळतं. मुलं जेव्हा सिलेक्ट होतात तेव्हा तुम्हाला जेवढा आनंद होतो तेवढा मला होतो. आणि मी तुमच्या आनंदात नेहमी तुमच्या बरोबर असतो, त्याचबरोबर तुमच्या दुःखातही असतो. कारण मी एकच सांगतो बऱ्याच वेळा मुलांना की म्हणजे आयुष्यात सक्सेस होण्याचा एकच मंत्र आहे. म्हणजे दॅट मंत्र इज बेसिकली द सक्सेस शुड नॉट गो टू युअर हेड अँड फेल्युअर शुड नॉट रीच टू युअर हार्ट. ते फेल्युअर मुळे तुम्ही एकदमच असं हेऊन जाऊ नका आणि सक्सेस मुळे पण हवेत जाऊ नका. जमिनीवर राहा, नेहमी पाय जमिनीवर ठेवा, डोकं शांत ठेवा आणि आपल्याला काहीतरी करायचं समाजासाठी ती तुम्ही तुमच्या हृदयामध्ये, हा माझा नेहमी संदेश असतो सर. ओके. याचप्रमाणे आम्ही सीओईपी मध्ये पण 2014 साली अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थी सहाय्यक संस्था AMVSS म्हणून ट्रस्ट तयार केलाय. माझे 90 बॅचचे जे मित्र आहेत ते सगळे ट्रस्टी आहेत, ते चालवतात ट्रस्ट. आणि आतापर्यंत मी जवळजवळ एक 100 मुलांना सीओईपीच्या स्कॉलरशिप दिलेले आहेत. त्याच्यातनं हॉस्टेलची फी, मेसची फी, नंतर कॉलेजची फी, मुलांचं सिलेक्शन वगैरे करून प्रॉपर फी दरवर्षी त्या AMVS तर्फे दिली जाते. त्याला इन्कम टॅक्स पण ATJ सर्टिफिकेट मिळालेलं आहे. तर ती पण ऍक्टिव्हिटी चालू आहे आमची कॉलेजसाठी, गिव्हिंग बॅक टू कॉलेज. आणि त्याच्यातनं मग 2015ला STSAC ची आम्ही स्थापना केली. So sir, that's all from my side. Yes, sir. The next question is, sir, what are the traits and the factors matter most in the personality test interview to get selected? See, personality test, its name is personality test, it's not interview. So here basically the balance of judgment,
your opinion should be balanced opinion. You should not take any extreme views. काही लोक एकदम असे अतिरेकी उत्तर देतात की भारताची फाळणी व्हायलाच नको होती, किंवा मग अशा काही एकदम टोकाची भूमिका कधी घ्यायची नाही इंटरव्ह्यूला. ते फार महत्वाचं आहे. दुसरी, सेकंड इज यू मस्ट बी हॉनेस्ट. युअर ऑनेस्टी शुड बी देअर. थर्ड थिंग इज यू शुड बी युअर जेंडर sensitization. You should have this should be, you should give request to respect next in society. You're not knowing, that's not a problem, but don't blub them. Don't try to make them full, because interview panel, all of them are very, very experienced people. They know. You should be thoroughly, then you should be thorough about your graduation, application of your graduation knowledge. You should be thorough about your optional. Whatever you have written in detailed application form about your hobbies, your sports, areas of interest, you should be thorough. You should be honest while writing that. Otherwise, just you are watching cricket on the TV and you are writing that cricket is my hobby. Anything they can ask on cricket. And if you are not answering, that means that something is wrong. It may demoralize you. So you should be honest in this entire exam pattern. That's very, very important. And you can do practice a lot. You can stand in front of mirror. You can talk to you. You can have mock interviews amongst the friends. Develop that confidence. And basically, you try to give answer shortly, not the history, because time is very short. Almost 20-25 questions you will be asked in 25-30 minutes. So in that span, how you are answering, how you are presenting yourself, how you are giving the balanced answer, all these things matter. And you should respect everyone in the panel, greeting the chairman first, greeting the lady member. That's very, very important. हॅलो सर. Yeah, सर, please. तुम्ही तुमच्या कार्याचा आढावा घेताना तुमच्या बऱ्याचशा तुमचं जे कार्य जिथे तुम्ही करतात ते म्हणजे नक्षलवादी आहेत किंवा जे हे ह्युमन ट्रॅफिकिंग आहे, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी आपल्या जीवाचा धोका असतो आणि सगळ्यात मोठा भय म्हणजे मृत्यूचा भय असतो, आणि तरी सुद्धा त्यामध्ये उतरणं, आणि हे काम असं आहे की त्याच्यामध्ये कुटुंबाला सुद्धा एक धोका असतो आणि स्वतःच्या जीवाला तर असतो. ती कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला ते आव्हान स्वीकारायला मोटिवेट करते आणि स्वतःपेक्षा आधी त्याचा विचार करायला भाग पाडते? तो असं मोटिवेट. चांगला प्रश्न. ऍक्च्युली म्हणजे ज्या दिवशी युनिफॉर्म घातला ना, त्या दिवशीच म्हणजे युनिफॉर्मशीच लग्न केलेलं आहे, म्हणजे मॅरेज विथ द खाकी किंवा, तर ते आता मान्य आहे म्हणजे सगळ्या गोष्टी. आणि एव्हरी डे इज अ न्यू डे फॉर अस ऍक्च्युली. चॅलेंज. मणिपूर, when I was working in Manipur, very risky. I have gone through ambush many times. Even in Naxalite area, I have passed over the landmines. And then I realized that there were something, but I take my own precautions. And see, in our Maratha history, there is one, I think Dattaji Shinde, before the battle of Panipat, third battle of Panipat, Dattaji Shinde, while fighting with the Delhi Nawab, that time he was asked that he was attacked, backstabbing type in a cruel way. It was not fair warfare. And that time he was asked by that warrior that kya Patil ladoge. So then Dattaji Shinde has answered one thing, that bachenge to aur ladenge. So for us also, for the police people, his job is like this one, that bachenge to aur ladenge. So every day is a challenging day. Every day is a new day. We do not know after 1 hour what is going to happen. We do not know tomorrow what is there before us. So we are always prepared for everything. The risk is always there, and we have to take calculated risk in the life. You can do wonders when there is a risk in the life. If everything is fair, everything is quite simple, then your life will get boring.
Challenge, there should be challenges in the life for your own growth. That is my personal opinion. Thank you, sir. Excuse me, sir. Yes, please. Sir, it was a great pleasure to listen you. Sir, can you please recommend any particular online classes since there is a lot of confusion? See, online test series I can recommend, like people, a test series of Vision IS or Forum IS Delhi or Inside Bangalore. They are the popular test series. For the optional subject, it all depends on which optional subject you are selecting. Like optional subject like political science, international relation, the Shubhra Ranjan madam's class is number 1. Anthropology, there is a Swami in Delhi. Similarly, history, there is a Balian's class in Delhi. So this particular subject, they have specific, and those classes are there. General studies and all overall in Delhi, people join Vajiram. That's then nowadays this law excellence is there. 21st IS is there. Shubhra Ranjan also, madam started now the GGS classes and other classes also. Many classes are there, as you said correctly. One class you join where you can get individual attention, where your written papers get evaluated, your optional also properly getting studied there and all. That you see before joining that class. Those candidates who now qualified this year, interact with them, ask them, they will also tell you, guide you, because every year it changes. It's not permanent that this class is good, that class is bad. Okay? It changes. It's a dynamic kind of thing. So you can ask the candidates who got selected this year. You can go through the strategy. The YouTube, there will be strategy of the successful candidate. See those videos. That will also help you. After the selection, many candidates have given interview. There are candidates like Aishwarya Sharan is there, 93 rank, without any class. This girl, she was a Miss Femina finalist in 2016. After that, she studied on her own and the first attempt only. She got 93rd rank with economic optional. No class at all, nothing. In the month of February, she joined our WhatsApp group. That's all she got some kind of guidance from someone. Otherwise, on her own, she prepared. Test series she joined. It's not that class is coming. If your basics are strong, she studied in Delhi Sri Ram College, so basics were strong, yes. And because of that beauty contest and all, the overall development of personality and that was a really wonderful process. And in personality test also, she gave very balanced answer. So your bringing up is very, very important. We call it creative visualization. So creative visualization means you should think that you are going to appear for civil services and as a civil servant, how you will do, what you will do, how you will behave, what are your responsibilities. That imagination comes to your mind, and accordingly you start developing your personality. Definitely, one day you will be in the civil service. Thank you so much, sir. Hello, sir. Sir, one Yeah. final question. One final question was there. Sir, as we face many obstacles and challenges during preparation, so how should be a mindset of an aspirant during preparation? And what one most important advice? See, very, very important question. See, the failure is certain. No one has come with a silver spoon and then immediately you are going to get number 1 rank or top 100 and you will be in IS and all in first attempt. It's not possible. It's very unpredictable exam. So first of all, go step by step, prepare step by step, prepare thoroughly, go and have that confidence. Yes, you can do something. With confidence you go, but not overconfidence. You should be lean towards this exam pattern and all. And appear for the exam. You are successing now in the prelims. Good. Don't waste a day. Immediately after the prelims, second day start preparation for mains, because between prelims and mains, hardly 80 days and 90 days you will be getting.
that is insufficient. On the exam day, you can't get time for reading the syllabus also. So time management is very much required. There is one candidate, Aishwarya Sharan only. She was telling about her own formula. She was telling the formula of 10 plus 8 plus 6. 10 hours of study, 10 hours of study, 8 hours of sleep, and 6 hours of your extracurricular activity. Whatever you want to watch TV, you want to for yourself, some hobbies are there and all. This formula she followed. And I think that formula is a good formula. 8 hours of sound sleep, 10 hours of study. You divide 10 hours, morning 5 hours, evening 5 hours, or like that you should know your concentration time. Whether the morning study is you can remember or evening study you can remember. So the hard subject. 1 minute. Tough subject you should prepare between when there is a concentration of mind. So that time you prepare tough subject. And if you are not qualifying, believe in yourself. Again, revamp your strategy. Meet the successful candidate. Take guidance from them. And again, next attempt. See, I always follow APJ Abdul Kalam. He used to say that no means next opportunity. No means next opportunity. End means effort never die. And these two things are very, very important. So your efforts will never die. Definitely it will pay you. And no means next opportunity is waiting for you. So believe in that and keep walking. Thank you. थँक्यू सर. होप सर्वांचे डाऊट्स क्लिअर झाले असतील. सरांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून तुमचा फायदा होईल, तुम्ही तुमचा फायदा करून घेणार अशी आशा करतो. यानंतर या वेबिनारचं कन्क्लुजन भार्गवी करणार अशी मी तिला विनंती करतो. किती लोक आहेत आता वेबिनार मध्ये? 89 पीपल आहेत सर. 89 अटेंडीज आहेत. नमस्कार, मी भार्गवी, द्वितीय वर्ष निर्मिती अभियांत्रिकी. मी महेश भागवत सरांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून टाइम काढून आपल्याला अनमोल मार्गदर्शन केले याबद्दल सर्वांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानते. आणि सरांची ओव्हरऑल प्रशासकीय कारकिर्द बघता मला त्यांच्यासाठी 2 ओळी म्हणाव्या वाटतात की परिंदों को नहीं दी जाती तालीमे उड़ानों की, वो की रखता है जो हौसला आसमां को छूने का, रखता है जो हौसला आसमां को छूने का, उसको नहीं होती है परवाह गिर जाने की. आपल्या कार्यशैलीने सरांनी आपल्या समोर एक नवीन आदर्श निर्माण केला आहे आणि ह्या वेबिनारचा तुमच्या मार्गदर्शनाचा आमच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना अतिशय उपयोग होणार आहे. आणि तुम्ही दिलेले मार्गदर्शन आम्ही अंमलात आणू अशी मी सर्वांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देते. तसेच ज्या सर्व अस्पायरंटनी ह्या वेबिनारला उपस्थिती दर्शवली त्या सर्वांचेही मी आभार मानते. आणि पुढील Thank you, Aman. Yeah, thanks a lot, Aman. So I would like to thank you to take out time for us, even from the behalf of COEP NSS. I would like to express my sincere thanks for taking out time and giving a brief analysis and a deeper insight about human trafficking, and also guiding us throughout many more things. It was very informative. So thanks a lot, sir, to make out time from your busy schedule. Also, I would like to thank all of those who joined the session to know more about it, and I hope we would surely make some change in the increasing numbers, and we will bring about more awareness among the people and around us. I thank all. Thank you, sir. Thank you all, and all the best to all. And those who thought I can help them. Okay. Yeah. Thank you, sir. You can share my number, Manisha and Aman. Okay, Yes, sir. sir. Okay. Thank you. All the best.
Thank you, sir.